चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार काही 31 मार्चपर्यंत कांदा भाव हा होऊ शकतो 1500 पार। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल माझ्याही मनात सध्या उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 31 मार्चपर्यंत काय कांद्याचा भाव हा 1500 पार होऊ शकतो अथवा नाही। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आज उत्तर जाणून घेऊयात। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्यांना विनंती आहे की व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा। व्हिडिओ पाहत असताना जिथे आवडल्यासारखा वाटेल आपणास तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो। आता या ठिकाणी सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 31 तारखेपर्यंत कांदा हा 1500 पार होणार अथवा नाही। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर घेऊया की अखेर 31 तारखेपर्यंत कांदा हा 1500 पार होणार अथवा नाही। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी ती सध्याच्या कंडिशनला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल आहे। कांद्याचा बाजारभाव हा 31 मार्चपर्यंत 1500 होणार अथवा नाही हे सर्वस्वी अवलंबून आहे की 31 मार्चपर्यंत भारताची कांदा निर्यात किती होते। कारण सध्याच्या कंडिशनला जे वातावरण आहे त्याच्यामुळे आखाती देशांना कांदा निर्यात ही व्यवस्थित होत नाही। जी कांदा निर्यात होत आहे ती फार महागडी होत आहे, त्याच्यामुळे 31 मार्चपर्यंत काय होईल याबद्दल स्पष्टता नाही। जर इथून 31 मार्चपर्यंत आखाती देशांना मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली तर कांद्याचा भाव हा आपल्याला 1400-1500 रुपयापर्यंत पोहोचताना दिसू शकतो। पण जर असं घडलं नाही आणि 31 मार्चपर्यंत आखाती देशांना जर कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात झाली नाही तर मात्र कांद्याची दर पातळी ही जैसे थे राहणार आहे। याचा अर्थ 31 मार्चपर्यंत कांदा हा 1500 पर्यंत पोहोचणार अथवा नाही हे सर्वस्वी अवलंबून आहे की कांद्याची निर्यात ही आखाती देशांमध्ये कशा पद्धतीने होऊ शकते। पण जर आपण मला विचाराल तर मला वाटते की 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात ही पूर्ववत होण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे। त्याच्यामुळे कांदा भाव हा 1500 पार 31 मार्चपर्यंत होईल याची शक्यता थोडीशी धूसर आहे। पण भीती बाळगू नका, कारण एप्रिल-मे महिन्यात कांदा भाव सुधारण्यासाठी इतर कारक हे अनुकूल आहेत। पण तरीही 31 मार्चपर्यंत काही कांदा भाव 1500 पार जाताना दिसत नाही। याचा विचार करून कांदा विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती। भविष्यात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्वांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।